आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत असलेले मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल आपलं उपोषण सोडलं। राज्य सरकारनं मनोज जरांगे यांच्या 5 मागण्या मान्य केल्यानंतर मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आलं। याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक शहरातील द्वारका पौर्णिमा बस स्थानकाजवळ जगन भोसले, गोविंद मैन, सुदाम भोसले यांनी उपोषण सुरू होतं। मात्र राज्य सरकारनं प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर श्रमिक चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील बागुल यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण सोडलं। गेल्या 5 दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावा याकरता माननीय श्री जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये उपोषणाची हाक दिली आणि संपूर्ण महाराष्ट्र हा मुंबईमध्ये उसळून पडला। अनेक पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा माननीय जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला। त्यामुळे त्याला सपोर्ट म्हणून नाशिक श्रमिक सेनेच्या वतीने मराठा समाजाचं द्वारका ह्या परिसरातील आमचे दुसरे जरांगे पाटील यांच्या वतीने जगन भोसले यांच्या वतीने इथे उपोषण करण्यात आलेलं होतं। आज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानुसार जरांगे पाटलाचं उपोषण सुद्धा आता माझ्या हाताने सोडण्यात आलं। मी भोसले साहेबांचं अभिनंदन करतो की असेच लोक समाजासाठी धावून येतात आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार सुद्धा त्यांच्या बरोबरीने आज उपोषणामध्ये सामील झाला होता। जरांगे पाटलांनी या महाराष्ट्राला मोठा दिलासा दिलेला आहे, त्यांचं पण अभिनंदन करतो आणि आमच्या भोसले साहेबांचं अभिनंदन करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। या दरम्यान फटाक्यांची आतषबाजी करत मराठा समाज बांधवांचा जल्लोष साजरा केला। यावेळी अर्जुन सरने, रामेश्वर सखे, बाळू शिंगटे, अशोक शिंदे, रोहिदास मोरे, गोरख सरने, भीमराव गुंजाळ, भीमा इंगळे तसेच उपशहर प्रमुख कैलास बारवकर यांसह मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते। माय न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।